टॉपरला एकच आहे बक्षीस. नाही दोन दोन आहेत ना. दोन दोन आहेत. अच्छा हा मॅन ऑफ द सिरीज. 3 आहेत आणि 1 आहे त्याला. त्याला 3 आहे. नाही दोन आहेत आणि ते मॅन ऑफ द मॅच आपण देतो ना असं. नजमाले
प्रत्येक षटकारामागे 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. तर जय सर, जयेश दादासाठी जोरदार ताली वाजून जाऊ दे. महेशसाठी जोरदार ताली वाजून जाऊ दे. आणि जयेश दादा अगदी ट्रॉफिकांना पिऊन मात्र षटकार मारलेत. बाय वन गेट वन आहे. त्यानंतर विजय दादा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार मारणाऱ्या बॅटरला 100 रुपयाचं पारितोषिक होती, पण दादाने 1000 रुपये दिले. एकदा विजय दादासाठी जोरदार ताली वाजून जाऊन दे. पुमा स्कॉट 1000 रुपये. ज्यांनी ज्यांनी षटकार मारलेत आपसमध्ये बाट केलो. चला आता जाऊया आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे. पहिला अवॉर्ड आपण देऊया. खरं तर चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलं. चांगले चौके अडवले, चांगल्या मात्र कॅचेस पकडल्या. माहुल प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये अगदी बेस्ट फिल्डरचा आपण पुरस्कार देतोय. कोण आहे? कोण आहे? लक्ष्मी 11चा नीरज. माहुल प्रीमियर लीग 6व्या पर्वाचा बेस्ट फिल्डर. कमलाकर अडसूळ नाना या. वय वर्ष 22. माहुल गावाचे डावखुरे गोलंदाज. अगदी 62 वर्ष कोणी सांगेल का? 40 मध्ये कंबर गेली, सर्व काही गेलंय. चला नीरज या लवकर. नीरज आहेत कुठं? 66 वर्ष आहे पहा. नीरजचं नाही आहे, कमलाकर हडसूळ नानाचं आहे. अगदी वेगळी शैली आहे. नीरज आपण फिल्डिंग करताना पाहिलंय. कॉंग्रॅच्युलेशन नीरज. 6व्या पर्वामध्ये बेस्ट फिल्डरचा पुरस्कार मात्र घेत आहेत. नीरज बोललं तर रात्र झोप नाही येणार. चला जाऊया आता पुढच्या पारितोषिकाकडे. आपण जातोय बेस्ट बॉलरच्या दिशेने. ज्यांनी मात्र गोलंदाजी करत असताना भल्या भल्या फलंदाजाच्या दांड्या गुल केल्या. तदनंतर एक चांगला स्पेल आपल्याला पाहायला भेटला आणि योग्य बॉलिंग ज्यांनी केली आहे. माहुल प्रीमियर लीग सीझन 6चा बेस्ट बॉलर कोण आहे? अजून तिथं पुमा स्क्वॉड. या बाते सर्वांच्या मुखामध्ये एकच नाव. लक्ष्मी 11चा अंडर 19चा बेस्ट बॉलर ठरलाय जिग्नेश. जिग्नेश खरं तर पडद्याच्या मागे आणि पडद्याच्या पुढे मात्र चांगली कामगिरी करतायत. जिग्नेश यायचंय. फोटो काढतायत का? चला या लवकर फोटो सेशन. थांबा पहिला देवांश दादाला फोटो घेऊन दे. दादासोबत फोटो होऊन जाऊन दे. अगदी जिग्नेश थांबायचं आहे. नाही बोलावं लागणार आहे. जिग्नेश दादा या. ट्रॉफी गाणं सुद्धा आहे. जिग्नेश यायचं आहे. जिग्नेश बोलेल कारण सातत्याने 3 ते 4 वर्ष झाले हा पडद्याच्या मागे असतो. अगदी नावं सांगायला असतो, पण या 6व्या पर्वामध्ये दादानी काहीतरी करून दाखवले. आणि प्रीमियर लीग म्हटलं तर गावागल्ल्यातल्या तळागाळातल्या खेळाडूंना संधी असते. आज जिग्नेशनी मात्र चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. जिग्नेश 6व्या पर्वामध्ये तुझा खेळ मात्र चांगला झालाय. तुझी बॉलिंग मात्र चांगली झाली आहे. का म्हणशील अगदी तुझ्या संघाबद्दल? आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही बेस्ट बॉलरचा किताब मात्र घेतलाय. पहिलं तर गणेश दादा त्याला थँक्यू बोलीन ज्यांनी मला पहिली ओव्हर दिली. त्याच्यात ते थँक्यू बोलीन. फुल टीमने मला सपोर्ट केला आणि चांगली बॉलिंग टाकण्यात मेहनत दिली. जिग्नेश दुसरा प्रश्न असणार आहे. सीझन मात्र संपतोय, पण जसा मात्र नोव्हेंबर डिसेंबर येईल तिथं मात्र एक गाव एक संघ. माहुल गावाला आता विचार पडलाय की आता ह्यांना घ्यायचं आहे की नाही. पण अगदी अगर गोलंदाजी आवडली असेल तर ताल्या होऊन जाऊन दे दादासाठी. तर आता बेस्ट बॉलर भेटलाय. थोडासा सीना थोडासा ताणला असेल. घरवाले खुश असतील आणि येणाऱ्या कालामध्ये हा फॉर्म तुला मार्क मात्र तसाच ठेवायचा आहे तर काय म्हणशील? आणि खरं तर स्वतःचा फिटनेसबद्दल काय म्हणशील? येणारा काल क्रिकेट आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट लाखापर्यंत नाही आहे, करोडपर्यंत गेलं आहे. अगदी जगतनाथ सरकार पुरस्कार त्यांनी घेतले आहे. तर स्वतःला तू कसं सिद्ध करणार आहे येणाऱ्या 2027 आणि 2026चा एंडिंगचा काल? नाही रोज प्रॅक्टिस करेन आणि टीमला सपोर्ट करण्यात मेहनत. रोज प्रॅक्टिस करीन
टीमला सपोर्ट करीन, हेच करीन. एकदा जिग्नेशसाठी जोरदार ताल्या होऊन जाऊन दे. त्यानंतर आपण जाऊया माहुल प्रीमियर लीग 6व्या पर्वातला बेस्ट फलंदाज अर्थातच बेस्ट बॅट्समॅन ज्यांनी मात्र भल्या भल्या गोलंदाजाला आसमान दाखवलंय, चांगले चौकार ठोकलेत. रुको जरा सबर करो. माहुल प्रीमियर लीग सीझन 6चा बेस्ट बॅट्समॅन कोण आहे? खरं तर नाव आहे संघाचं मागडं. पुमा स्कॉट अंडर 19चा खेळाडू आहे हर्षित. अगदी मामाच्या बरोबर मात्र क्रिकेट खेळतोय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये क्राईम मास्टर गोगो झालाय. आया हूं तो कुछ तो लेके जाऊगा. हर्षितसाठी जोरदार ताल्या झाल्याच पाहिजे. फार कमी कालामध्ये मात्र पठ्ठ्याने प्रसिद्धी मात्र घेतलेली आहे. अगदी विक्रोलीन संघाचं सुद्धा संघामध्ये खेळलाय हर्षित. खरं तर वेल जॉब. 2-3 वर्षापूर्वी आणि एक रील व्हायरल होती, तुम्हाला माहिती आहे का? मीनी याला प्रश्न विचारला होता होली चषकामध्ये की महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले खेळाडू आहे, उस्मान पटेल आहे, ओमकार देसाई आहे, सुमित ढेकले आहे, तर मी त्याला बोलवतो तुला कुठला प्लेअर आवडतो? लगेच दादाने सांगितला मंगेश वैती. तर हर्षित काय म्हणाल? फार कमी कालामध्ये तू मात्र उंच भरारी घेतोय. येणाऱ्या कालामध्ये लेदर क्रिकेट चांगला खेळतोयस, टेनिस क्रिकेट चांगला खेळतोयस आणि फार वय वर्ष कमी आहे. आणि आपण जर विचार केला तुमचे बंधू आहेत, तुमचे पप्पा आहेत, तुमचे मामा आहेत, यांनी मात्र जो क्रिकेटचं आपण माऊल म्हटलं ना तर क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं आणि मामाचं मोठं नाव आहे. कसं वाटतं जेव्हा मामा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळतो आणि तू त्याच्या मार्गावरती आहेस? स्वतःच्या खेळीबद्दल काय म्हणशील? पहिलं तर मी माझे फर्स्ट वर्ष आहे MPL. मला पहिला प्राऊड फील होतं. पहिलाच मी बेस्ट बॅट्समॅन घेतले तेव्हा आणि मामा मला सपोर्ट करत राहतो बस. खरं तर पहिल्या सीझन मध्येच मात्र खेळत असताना हर्षितनी मात्र बेस्ट बॅट्समॅनचा किताब मात्र पटकवलाय. एकदा हर्षितसाठी जोरदार ताल्या होऊन जाऊन दे मित्रांनो. चला आता आपण अमित दादा रनरअप आपण देऊया. चला या माहुल प्रीमियर लीग 6व्या पर्वाचे रनरअप अर्थातच पूर्ण लक्ष्मी 11 अँड कंपनी यायचा लवकर. द्वितीय क्रमांक माहुल प्रीमियर लीग सीझन 6. खरं तर पोलार्ड अँड कंपनी अगदी गणेशजी पाटील, वंश, जिग्नेश सर्वांनी या. माहुलचा करण अंबाला, क्या बात है, सबको हिला डाला. माहुल का करण अंबाला. यस बोलेल बघा पहिल्या नंबरवरती आहे. अरे मी कसा बसणार? एकदा लक्ष्मी 11 साठी जोरदार ताल्या होऊन जाऊन दे. माहुल प्रीमियर लीग 6व्या पर्वाचे रनरअप. घ्या बाबा फोटो घ्या. कॅप्टननी थांबायचं, कॅप्टननी. सुनील भाई थांबायचं. चालेल. चला गणेश पाटील या. वासुदादा येत आहेत. ठीक आहे वासुदादा बोल. वासुदादा चला बोलणार आहे या. वासुदादा या. वासुदादा खरं तर अगदी म्हणजे आपण जर पाहिलं तर एक शांत स्वभावाचे खेळाडू आहेत, थोडेसे कॅरेक्टर आहेत असं आपण म्हणूया. वासुदादा खरं तर माहुल प्रीमियर लीग 6वं पर्व आहे आणि तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. सर्वप्रथम या माहुल प्रीमियर लीग 6व्या सीझनमध्ये खेळत असताना ही स्पर्धा मात्र तुम्हाला कशी वाटली आणि द्वितीय क्रमांक मात्र तुम्ही घेतलाय?
मला ही स्पर्धा चांगली वाटली. तुम्ही बोला एक शब्द बोला. आम्ही हल्लो तरी गोव्याला जाणार, जिंकलो तरी गोव्याला जाणार. हे होते मात्र आमचे वासू दादा. चला, जिंकलो तरी गोव्याला जाणार, हारलो तरी गोव्याला जाणार. लक्ष्मी 11 जोरदार ताल्या जाऊन दे या स्टेटमेंट साठी. चला आता आपण जाऊया पुढच्या पारितोषिकाकडे. खरं तर हा महत्वाचा पारितोषिक आहे. आपण जर पाहिलं तर ISPL मध्ये अगदी जगन्नाथ सरकारने मॅन ऑफ द सिरीज घेतलं, पोर्शे कार त्यांनी पटकावली आहे. माऊल प्रीमियर लीगमध्ये आपण या 6व्या पर्वामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू मात्र निवडायचा आहे. तर पुमा स्क्वॉट आणि लक्ष्मी 11 मॅन ऑफ द सिरीज कोण आहे? अजून एकदा क्या बात आहे. खरं तर बॅटिंग करत असताना अंडर 19चा खेळाडू आहे. कालच्या दिवशी आम्ही नव्हतो, पण त्यांचे 2 अर्धशतक आम्ही पाहिले युट्यूबच्या माध्यमातून. खरं तर 2 हाफ सेंचुरी आणि प्रत्येक मॅच मध्ये दमदार बॅटिंग, दमदार गोलंदाजी केली आहे. माऊल प्रीमियर लीग 6व्या पर्वाचा प्लेअर ऑफ द सिरीज हर्ष कोहली. खरं तर मंगेश वैती यांच्याकडनं दादासाठी बॅट आली आहे, कमिटीकडनं कॅश प्राइज आहे आणि सुंदर असं मात्र ट्रॉफी आहे. आणि सुनील दादा, येणाऱ्या कालामध्ये तुझा हा भाऊ असणार आहे वेल फिनिशर. एकदा हर्ष कोहलीसाठी जोरदार ताली जाऊन दे. महेंद्र वैतीकडनं यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मंगेशजी वैती थंडर कंपनीची बॅट आणि तदनंतर सुंदर अशी ही ट्रॉफी. क्या बात आहे, कॅश प्राइज दिलं जात आहे. यस, महेंद्र वैती आणि कमिटीकडनं विशेष पारितोषिक आहे आणि मंगेश वैतीकडनं खरं तर थंडरची बॅट आहे. आज हर्ष कोहली मालामाल झालाय. बोलणार हर्ष, थांबायचं आहे. अगदी आम्ही हर्षला पाहतोय आणि जेव्हाही तो मला भेटतो ना, काय सर कसे आहात, पहिलं त्याचं हेच म्हणणं असतं. म्हणजे माणुसकीच्या नात्याने आणि इज्जत कशी द्यावी ना, हे हर्षकडनं आपण शिकायचं आहे. हर्ष काय म्हणाल की तुम्हाला आता माहुल गावाचा दुसरा सुनील पोलार्ड म्हणून संबोधलं जाणार आहे आणि फार कमी वयामध्ये ट्रॉम्बेच्या मैदानामध्ये खेळत असताना पायाला इंजरी झाली होती, क्रिकेटपासून दूर होते आणि तरी पण हा आगरी कोळी बांधव आहे. आणि आगरी कोळी बांधव कुठल्याही मात्र अगर अपघाताला घाबरत नाही आहे, कारण मोठ्या मोठ्या लाटाचा सामना करणारा, किती तुफान येऊन दे त्याचा सामना करणारा हा खेळाडू आहे हर्ष कोहली. खरं तर 6व्या पर्वामध्ये तुम्ही तुमच्याच गावाची स्पर्धा खेळतात, अर्थातच माहुल प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये सर्वांना हवा हवासा हा अवॉर्ड असतो मॅन ऑफ द सिरीज. पण आज 6व्या पर्वामध्ये तुम्ही घेतलाय. सर्वप्रथम संघाबद्दल काय म्हणाल आणि संघाची कामगिरी आणि कुठला असा खेळाडू आहे ज्याने मात्र तुम्हाला साथ दिली आहे आणि मॅन ऑफ द सिरीज घेतलाय, काय म्हणाल? पहिली गोष्ट बोलायच्या पहिला एकच बोलीन, सॉरी लक्ष्मी 11, ते रनआउटवरून तुम्ही बोलत होते पाठवून, माझी पण चुकी झाली. मी हितेशला रनआउट घ्यायचं होतं, सो सॉरी, माफ करा, थोडं डिसिप्लिनमध्ये नाही राहिलो. आणि त्याच्यानंतर बोलायचं झालं तर पुमा स्क्वॉडचं भूषणभाई बोलून नाही करून दाखवलंय, चॅम्पियन मारून दाखवलंय, तुला पहिलाच बोललेलो. आणि टीम एक नंबर, आमचे म्हणजे सर्व सपोर्ट करत होते. मला इथं मॅन ऑफ द सिरीज भेटले ते यश मुलं, कारण की एक बॉल साला त्यांनी तो 6 मारला, तो आमच्यासाठी गोल्डन 6 निघाला. नाही तर मुश्किल होतं, मला नाही वाटत होतं असं. त्या बंद्याला तुम्ही बोलले का प्रॅक्टिस प्रॅक्टिस, तो काय प्रॅक्टिसच नाही करत, 1 वर्षानंतर आला आणि मारला त्यांनी. सो आणि मांड्या, थँक्यू सो मच भाई, तुझ्या कॅप्टनशिपच्या खाली मजा आली खेळायला खूप. थँक्यू टीम, थँक्यू फॉर सपोर्ट एव्हरीथिंग. घरचे मात्र मॅच बघतायत आणि आज घरी गेल्यावरती प्रथम आई वडिलांचा आशीर्वाद नक्कीच घेणार आहे. आणि तुझ्या करिअरमध्ये खरं तर तुम्ही कधी मॅन ऑफ द सिरीज घेतलाय आणि हा मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे? मॅन ऑफ द सिरीज खास करून तुम्ही जसं बोलले, मागच्या सीझन माझ्या पायामुळं मी दुखापत होतो, तर मग मी बसलेलो बाहेरून बघत होतो, तेव्हा माझा भाऊ जीत त्यानेच मला या म्हणजे पहिलाच बॉलला आऊट काढलेला, तर तो घरी मला फुल चिडवत होता त्यावरून. पण ठीक आहे, आता काय कधी ना कधी म्हणजे अप डाऊन्स होता. आज बॅट नाही चालली, काल होतं डे तर. सो आणि मला मॅन ऑफ द सिरीज डेडिकेट खास करून टीमला आणि माझ्या पप्पांना करायचे आहेत. ते आले, पहिलाच बोलले का सॉरी बोल करून, जे म्हणजे तुझं डिसिप्लिन तुटलं अँड ऑल. आणि थँक्यू दादा, सपोर्ट केला टीमीसाठी ऑलवेज. बस थँक्यू. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? कारण स्पर्धा ठेवणं, मी तुम्हाला सांगतो, खरं तर टीम जमवणं, स्पर्धा ठेवणं
अगदी एखादा ही गावाची स्पर्धा आहे, माहुल ग्रामस्थाची ही स्पर्धा आहे आणि सर्वांना मी विनंती करतो, खरं तर क्रिकेट एक असा माध्यम आहे ना, जीवाभावाचा खेळ आहे. क्रिकेट एक असा माध्यम आहे ना, जीव लावणारा खेळ आहे. क्रिकेट एक असा माध्यम आहे ना, नातं जुळवणारा हा खेळ आहे. अगदी मी माहुल ग्रामस्थांना विनंती करतोय की जेव्हा अशा स्पर्धा होतात ना, बघा आम्ही फार अशा कमी स्पर्धा करतो जिथं 2-2 कॅमेरे असतात, चांगला साऊंड सिस्टम असतो. फार अशा कमी स्पर्धा असतात, पण तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट, खास करून मी जेव्हा सकाळी इंटर केलो ना, तर विक्रोली मला सोडत नव्हती, पण अमित दादाच्या प्रेमाखातीर अजूनही ते मला दिवसभर कॉल करत होते की दादा तुम्ही विक्रोलीला या. पण कसं जाणार, कारण मी अगोदर सांगतो की माहुल गावाने मला घडवलंय आणि माहुल गावासाठी मी इथं आलोय. आणि खरं तर पुढच्या माहुल प्रीमियर लीगसाठी सर्वांनी मात्र जे गिले शिकवे आहेत, झालं गेलं गंगेला मिळालं. 7व्या पर्वामध्ये सर्वांनी मात्र चांगला खेळ दाखवायचा आहे, हीच आपण एकविराईचेनी प्रार्थना करूया आणि शपथ घेऊया की येणारा 7वा जो पर्व आहे ना, तो दमदार झाला पाहिजे. तर हर्ष कोहली पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता जाऊया या स्पर्धेचा शेवटचा पारितोषिक असणारा अर्थातच चॅम्पियन संघ माहुल प्रीमियर लीग 2026 6व्या पर्वामध्ये ज्यांनी मात्र मानाचा प्रथम क्रमांकाचा करंड घुसळलाय, पुमा स्क्वॉड. पूर्ण टीम यायचंय, पूर्ण टीम या. क्या बात आहे. चला कॅप्टननी थांबायचं आहे. अगदी व्यासपीठ आमचा गजबजलाय, गर्दी झाली आहे. पुमा स्क्वॉडनी गर्दी केली आहे. एकदा लक्ष्मीधन पुमा स्क्वॉडसाठी जोरदार ताल्या झाल्याच पाहिजे. चला जाऊ नका, कॅप्टननी थांबायचं आहे. अगदी कॅप्टननी थांबायचं आहे. कॅप्टन कॅप्टन महेश मांडवकर. अरे दादा जरा तुमचा कॅप्टन काय बोलते जरा ऐकून घ्या. चला हरकत नाही. महेश मांडवकरजी 6व्या पर्वामध्ये खरं तर चॅम्पियन झालेत आणि तुमच्या संघाने मात्र आणि तुम्ही चांगली कामगिरी केलेली आहे. पण नवीन नवीन चेहरे सुद्धा पाहायला भेटले. 6व्या पर्वामध्ये चांगला संघ मात्र आपल्याला पाहायला भेटला. कसं वाटतंय चॅम्पियन झालेत? खूप छान वाटतंय. खूप वर्षानंतर आम्ही चॅम्पियन झालो आणि आमची टीम यावर्षी खूप छान होती. सगळे अंडर 19चे प्लेयर होते, त्याच्यामुळे खूप मजा आली त्यांच्यासोबत खेळायला. थँक्यू सो मच. आता मी इथं थांबतो. ही स्पर्धा इथं संपन्न झालेली आहे. आपण 7व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा भेटणार आहे. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.